नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, हृदयविकार. त्याला लेमॅनमध्ये हार्ट अटॅक असं संबोधले जाते. हृदयविकाराने जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू होतात. म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू घेणारा असा हा हृदयविकाराचा आजार आहे. मुख्यतः याची लक्षणं काय आहेत तर मधोमध किंवा डाव्या साईडला छाती दुखणं आणि छाती दुखणं कधीकधी आपल्या डाव्या हातापर्यंत जाणं हे मुख्य लक्षण आहे. आणि हे छाती दुखणं जर कमीत कमी 10 ते 15 मिनटं असेल आणि न थांबता जर छातीचं दुखणं येत असेल तर ते हृदयविकाराचं लक्षण असू शकते. बऱ्याचदा कधीकधी फक्त मधोमध छाती दुखते किंवा क्वचित काही पेशंटमध्ये छातीच्या जस्ट खाली पोटाचा जो वरचा भाग आहे या ठिकाणी छाती दुखायला लागते. ते पण हृदयविकाराचं लक्षण असू शकते. तर प्रत्येक पेशंटमध्ये याचं लक्षण थोडं वेगळं असू शकते. म्हणजे प्रत्येक वेळेस डाव्या साईडला छाती दुखेल असं नाही. ठीक आहे. तर हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. कारण याच्यामध्ये बरेचदा पेशंट आपण असे पाहतो की ज्यांच्या मधोमध अशी छाती दुखायला लागते किंवा जळजळ करायला लागते. तर असं जेव्हा लक्षण येते तेव्हा बरेच जण त्याला ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतात. असे कितीतरी पेशंट मी बघितलेले आहेत की ज्यांनी रात्री त्यांना छातीमध्ये जळजळ करायला लागली आणि त्यांनी असा विचार केला की बाबा हे ॲसिडिटी असेल आणि ॲसिडिटीचं औषध घेत राहिले, कॅप्सूल घेतली, ॲसिडिटीचं औषध पिले, पण त्यांना आराम पडला नाही. आणि बऱ्याचदा काही पेशंटची अशामध्ये डेथ पण झालेली मी बघितलेली आहे. त्यामुळं मधोमध छाती दुखणं, आग पडल्यासारखी होणं किंवा छातीमध्ये असं दाटल्यासारखं होणं, कोणीतरी प्रेशर दिल्यासारखं करणं, हे सगळे लक्षणं हार्ट अटॅकचे असू शकतात. तर जेव्हा असं होते तेव्हा आपण काय करायला पाहिजे? जर तुम्ही घरी असाल तर कृपया मध्ये छाती दुखणं किंवा डाव्या साईडला छाती दुखणं, डावा हात दुखायला लागणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर समजा घरी तुमच्या सॉर्बिट्रेटची टॅब्लेट असेल तर बऱ्याचदा घरी हार्टचा पेशंट असते. हार्टच्या पेशंटला सॉर्बिट्रेट म्हणजे जिभेखाली ठेवायची गोळी डॉक्टरने लिहून दिलेली असते. ते जर असेल तर असं दुखणं असेल तर लगेच जिभेखाली ते सॉर्बिट्रेटची गोळी ठेवायची आणि त्वरित हॉस्पिटल जायला पाहिजे. कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन लगेच ECG जर केला तर ECGमध्ये बऱ्याचदा आपल्याला हृदयविकाराचं निदान होते. तर छाती दुखल्यानंतर घरी न थांबता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG करणे आणि डॉक्टरचा सल्ला घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की हृदयविकारामध्ये गोल्डन पिरियड असते. म्हणजे सुरुवातीचा पहिला जो तास असते, 1 तास हृदयविकाराचा, हा सगळ्यात महत्त्वाचा असते. साधारणतः हृदयविकाराचे जे मृत्यू आहेत ते पहिल्या 24 तासामध्ये जास्तीत जास्त लोकांचे मृत्यू होतात. तर त्या 24 तासामध्ये पहिल्या 1 तासामध्येच मॅक्सिमम लोकांचे मृत्यू होतात. त्याच्यामुळं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पहिला 1 तास जो हृदयविकाराचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असते. या 1 तासामध्ये जर आपण दुर्लक्ष केलं किंवा बाबा ॲसिडिटी आहे, नंतर जाऊ, आराम पडणार, असं जर केलं तर त्याच्यामध्ये मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे कृपया छाती दुखणं हे आपण सुरुवातीच्या काही तासामध्ये तरी दुर्लक्ष करू नये. तर आता हृदयविकारामध्ये नेमकं होते काय? तर हृदयविकारामध्ये आपलं हे डाव्या साईडला जे हार्ट राहते, हृदय असते, या हृदयामध्ये रक्तपुरवठा करणारी जी वाहिनी आहे त्या वाहिनीमध्ये रक्तगाठ जमा होते आणि रक्तगाठ जमा झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा थांबतो आणि ते थांबल्यामुळं आपल्याला अचानक छातीमध्ये कळ निघते, दुखायला लागते आणि नंतर सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर आता ही रक्ताची गाठ जे जमा होते तर याच्यामागं बरेचसे कारणं असतात. जसं एखाद्याला BPचा आजार असेल, एखाद्याला शुगर असेल किंवा एखादा स्मोकर असेल, म्हणजे बिडी सिगरेट वगैरे ओढत असेल कोणी, किंवा एखाद्याच्या रक्तामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त असेल किंवा ताणतणाव खूप असतील, रोजच्या जीवनामध्ये जर ताणतणाव खूप असतील, तर हे सगळे भरपूर सारे कारणं आहेत ज्या कारणांमुळं हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार होऊन हृदयविकाराचा झटका येतो. तर आपल्याला याच्यामध्ये आता हे लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये जे मी सांगितलं की लोकांचे जे गैरसमज असतात की हे ॲसिडिटी असू शकते किंवा मला गॅसेस झाले असेल किंवा बऱ्याचदा एखाद्याला जनरली हार्टचे जे आजार आहेत हे रात्री किंवा सकाळी होतात. तर तेव्हा बरेचसे पेशंट किंवा नातेवाईक असा विचार करतात की आता आपल्याला कुठले डॉक्टर मिळणार
आपण सकाळी दाखवायला जाऊ. असे बरेचसे किस्से मी बघितलेले आहेत. पण ॲक्च्युली हार्ट अटॅक किंवा हृदयविकार ही एक इमर्जन्सी असते आणि इमर्जन्सीसाठी हॉस्पिटल हे 24 तास उघडे असतात. कमीत कमी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एवढं तर होऊच शकते की तुमचा पल्स BP वगैरे चेक केला जाईल, ECG चेक केला जाईल आणि कदाचित तुम्हाला अटॅक नसेल तर डॉक्टर तुम्हाला घरी पण पाठवू शकतात. पण हृदयाचं दुखणं, छातीचं दुखणं हे कधीही बाबा रात्री बेरात्री झाली म्हणून आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा हॉस्पिटल उघडं नसणार म्हणून कधीही रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी घरी थांबू नये. त्वरित हॉस्पिटलमध्ये जावे आणि आपली तपासणी करून घ्यावी. आता उपचार करताना सुद्धा पण डॉक्टरांनी अटॅकचं निदान केलं, ट्रीटमेंट सुरू केली. बऱ्याचदा पेशंट लोकांना औषधांनी आराम पडते आणि ज्या लोकांना औषधांनी आराम पडत नाही अशा लोकांची आपण अँजिओग्राफी करतो. त्या अँजिओग्राफीमध्ये आपल्याला हे माहीत पडते की जे रक्तवाहिनी जी आहे, रक्तवाहिनीच्या कोणत्या भागामध्ये रक्ताची गाठ निर्माण झालेली आहे आणि रक्तपुरवठा थांबला आहे. अँजिओग्राफीमध्ये जर समजा ब्लॉकेजेस निघाले तर मग ते ब्लॉकेजेस डॉक्टर अँजिओप्लास्टीच्या माध्यमातून ते दूर करतात आणि तिथं एक स्टेंट टाकल्या जाते. स्टेंट म्हणजे एक नळी असते, एक म्हणजे मेटल्सची नळी असते. ती मेटल्सची नळी आपल्या रक्तवाहिनीमध्ये टाकतात आणि आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत करतात. आता याच्यामध्ये काय असते की हे जी नळी आहे हे हा फॉरेन मटेरियल झालं, हे आपल्या बॉडीमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळं फॉरेन मटेरियलच्या विरोधात आपल्या बॉडीमध्ये एक नैसर्गिक रिॲक्शन असते की तिथं रक्ताची गाठ परत तयार होऊ शकते आणि परत ते ब्लॉक होऊ शकते. ती होऊ नये याच्यासाठी आपल्याला रक्त पातळ करायच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या रेग्युलर घ्याव्या लागतात. म्हणजे सुरुवातीचे 1-2 वर्ष त्याचं प्रमाण जास्त असते आणि 1 ते 2 वर्षानंतर मग त्याचं पॉवर थोडीशी कमी केल्या जाते. पण ज्या पेशंटची अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्या पेशंटच्या हृदयामध्ये स्टेंट टाकलेला आहे, अशा रुग्णांना रक्त पातळ करायच्या गोळ्या ह्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. तर ते जर आता बरेचदा पेशंट जेव्हा अटॅकमधून बरा होतो, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंटला एकदम नॉर्मल वाटायला लागते. तर बरेच पेशंट मग काय एखाद महिना औषध घेतात, नंतर बंद करतात आणि बंद केल्यानंतर काय होते की मग जो टाकलेला स्टेंट आहे तो स्टेंट ब्लॉक होऊन परत पेशंटला मेजर अटॅक यायची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका परत येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पेशंटचा जीवही जाऊ शकतो. तर म्हणून अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटनी कधीही रक्त पातळ करायच्या गोळ्या बंद करू नये. नियमित डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि आता आपण हृदयविकारापासून बरं झालं, आता आपल्याला कुठलंच औषधं घ्यावं लागत नाही, कृपया या गैरसमजुतीमध्ये रुग्णांनी राहू नये. आता हृदयविकार होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? आता मी अगोदरच सांगितलं की हृदयविकार कोणत्या कारणामुळे होते, जसं BP आहे, शुगर आहे, व्यसन आहे, धूम्रपान आहे किंवा आपलं बैठे वर्क, सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, व्यायामाची कमतरता, ताणतणाव. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा कमी करता येईल? आता याच्यामध्ये आपल्या हातात आहे आहार. आहारामध्ये सात्विक आहार, तेलकट कमी घेणं, ज्यामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त असेल असे पदार्थ कमी खाणं, जेवणामध्ये ज्यांना BPचा आजार आहे त्यांना जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करणं, ज्यांना शुगर आहे त्यांनी शुगर आपली कायम नियंत्रित राहील याच्यासाठी वारंवार डॉक्टरचा सल्ला घेणं, रेग्युलर औषधी घेणं आणि ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम करू शकता, मेडिटेशनमध्ये ध्यान करू शकता आणि एखाद्याचं वजन जर खूप जास्त असेल तर ते वजन कमी करायसाठी तुम्हाला जो काही तुमचा रेग्युलर व्यायाम आहे किंवा एखाद्याने जिम लावलेला असेल तर जिमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं वजन कमी करून घेऊ शकता आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही हृदयविकाराचा तुमचा जो धोका आहे तो धोका बऱ्या अर्थी कमी करू शकता. तर सगळ्यांनी इथं याची काळजी घेतली गेली पाहिजे की वेळेत डॉक्टरचा सल्ला घेणं, गोल्डन पिरियड म्हणजे सुरुवातीचा 1 तास बिलकुल वाया घालू नये, डॉक्टरनी सांगितलेलं औषधं रेग्युलर घेणं आणि डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत औषधं बंद न करणं आणि हृदयविकार होऊ नये याच्यासाठी आहार, व्यायाम आणि मेडिटेशनच्या माध्यमातून आपले दैनंदिन ताणतणाव कमी करणं की जेणेकरून आपण हृदयविकाराची जी आपली शक्यता आहे ती कमी करू. धन्यवाद.